कहाँ हो तुम किंग? माजी नगरसेवक सुनील तेलनाडे याचा खंडणीच्या आणखीन एका गुन्ह्यात इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे। तेलनाडे याच्या बाजूने ॲडव्होकेट सचिन माने यांनी युक्तिवाद मांडला। इचलकरंजी येथील मोक्यातील आरोपी सुनील तेलनाडे व त्याचे साथीदार विनायक फुलारे व मधुकर फुलारे व इतर यांनी संगनमताने कट रचून बनावट व खोटे दस्तऐवज बनवून तसेच खोटे संमतीपत्र व संचकार पत्र बनवून ती जागा हडप करून परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केला। इचलकरंजी येथील सीस नंबर 17226/4 17226/11 वरील हक्क सोडावा तसे न करायचे असेल तर जीविताचे भय घालून त्या जागेतून बाहेर पडण्याचा मोबदला म्हणून फिर्यादी सुनील कुलकर्णी यांच्याकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागितले प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाणे येथे तेलनाडे बंधूसह इतर आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी आज इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर ॲडव्होकेट सचिन माने यांनी आरोपी सुनील तेलनाडे यांचे जामिनाकरिता अर्ज केला होता। सदर जामिनाच्या युक्तिवादावेळी फिर्याद देण्यास तब्बल 8 वर्षाचा विलंब केला आहे। गुन्ह्याचे स्वरूप व गुन्ह्यातील आरोप हे पाहता आरोपी विरुद्ध खोटा गुन्हा नोंद झाला आहे तसेच सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे। त्यामुळे आरोपीस जामीन देण्याची मागणी आरोपी सुनील तेलनाडे यांच्यातर्फे ॲडव्होकेट सचिन माने यांनी केली। ॲडव्होकेट माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी मोकातील आरोपी माजी नगरसेवक सुनील तेलनाडे याचा जामीन मंजूर केला आहे। और अब क्लाइमैक्स। The new Hyundai Creta. Undisputed. Ultimate.